हरे कृष्णा. माझे नाव शांतिपूर आचार्य दास. आज लातूर पूर्ण इस्कॉनमय झालेला आहे, कारण आज रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये पण आज रथयात्रा असते आणि आज लातूरमध्ये पण रथयात्रा झाली. साधारणतः 2013 पासून सुरू झालेली ही रथयात्रा 2026 पर्यंत म्हणजे 14 वर्ष ही अविरत ही रथयात्रा चालू आहे. आणि अगदी 200-100 भक्तांवर असणारी रथयात्रा आज 4000-5000 भक्तांमध्ये ही रथयात्रा होत आहे. त्या निमित्तानं आज जगन्नाथ पूर्ण लातूर मधील भक्तांसाठी आज रस्त्यावर येत असतात दर्शन देण्यासाठी. बऱ्याच वेळी भक्तांना वेळ नसतो दर्शनासाठी, पण जगन्नाथ एवढे दयाळू आहेत की आज भक्तांच्या दारामध्ये दर्शन देण्यासाठी येत असतात. आणि ही रथयात्रा मला असं वाटतंय की साधारणतः पूर्ण लातूर जिल्ह्याचा उत्सव ही जगन्नाथ रथयात्रा व्हावी ही आपल्या सर्व भक्तांची इच्छा आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही रथयात्रा पूर्ण लातूर जिल्ह्याचा उत्सव होईल आणि लातूर जिल्ह्यातील हजारो नव्हे लाखो भक्त या रथयात्रेमध्ये सहभागी होतील अशी आशा आम्हा सर्व भक्तांना आहे. आपण सर्वजण या रथयात्रेमध्ये सहभागी झालात आणि होणारे भक्त आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हरे कृष्ण. जय जगन्नाथ. आज लातूर नगरीमध्ये विशेष महोत्सव पार पडला, तो म्हणजे जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ इस्कॉन या संस्थेच्या वतीनं भारत देशामध्ये प्रचलित असणारी जगन्नाथ रथयात्रा आज जगद्गुरु श्रील प्रभुपाद यांच्या कृपेनं संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. जे खऱ्या अर्थानं जगाचे नाथ आहेत ते जगन्नाथ म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण हे या जगातल्या लाखो लोकांवरती कृपा करण्यासाठी स्वतः रथावरती आरूढ होऊन लोकांना दर्शन देण्यासाठी शहरामध्ये भ्रमण करतात. अशा प्रकारचा जगन्नाथ रथयात्रेचा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक 16 जुलै लातूरमध्ये पार पडलेला आहे इस्कॉन लातूर जगन्नाथ धाम मंदिरच्या वतीनं. आणि या रथयात्रेच्या माध्यमातून हजारो भाविकांपर्यंत वैष्णवांपर्यंत भगवंताचं हरिनाम, भगवंताचा प्रसाद, भगवंताचे ग्रंथ याचं वितरण झालेलं आहे. आणि विशेष करून या कलियुगाचा जो युगधर्म आहे, सर्वच्या सर्व संतांनी या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जो हरिनामाचा मार्ग सांगितलेला आहे, या हरे कृष्ण महामंत्राचा किंवा या हरिनामाचा प्रचार आणि प्रसार या इस्कॉनच्या वतीनं संपूर्ण जगभर होत आहे. आणि लातूर मंदिरच्या वतीनं आज या जगन्नाथ रथयात्रेच्या माध्यमातून हरिनामाचा गजर आज लातूर नगरीमध्ये झालेला आहे. इस्कॉन लातूरचं मंदिर आहे श्री जगन्नाथ धाम मंदिर, रविशंकर शाळेच्या पाठीमागे, रिंग रोड लातूर. या ठिकाणी प्रत्येक रविवारी सुद्धा संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन, प्रवचन, आरती, महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. तर लातूर शहरातील आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांना माझं एवढंच नम्र निवेदन असणार आहे की आपण सर्वजण इस्कॉन लातूरच्या संपर्कामध्ये या, इस्कॉन लातूरच्या मंदिरामध्ये या आणि भगवंताच्या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि या मनुष्य जन्माचं सार्थक करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय जगन्नाथ. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. मी दीनवत्सल विठ्ठलदास. आज लातूरमध्ये जगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. जगन्नाथ रथयात्रेसाठी हजारोच्या संख्येने भाविक या रथयात्रेमध्ये सामील झालेले होते. आजचा हा उत्सव खऱ्या अर्थाने पतित जीवांच्या उद्धारासाठी साक्षात जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथात बसून जगन्नाथपुरीमध्ये हा रथयात्रेचा महोत्सव चालू असतो. त्याच दिवशी जे जीव साक्षात जगन्नाथपुरीपर्यंत जाऊ शकत नाहीत अशांसाठी लातूर इस्कॉन लातूरमध्ये जगन्नाथ यात्रा साजरी करते. आणि या जगन्नाथ रथयात्रेचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येकाने जगन्नाथाची रथयात्रेमध्ये सामील व्हावं, जगन्नाथाच्या रथाची दोरी ओढावी. आणि जे जीव जगन्नाथाच्या रथाची दोरी ओढतात असं म्हटलं जातं, साक्षात जगन्नाथ त्याच्या जीवनाची दोरी सांभाळतात. म्हणून दरवर्षी संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे. साधारणतः 14 वर्षापासून हीच अविरतपणे चालू असणारा हा इस्कॉन लातूरचा प्रयत्न हजारो भक्तांपर्यंत पोहोचलेला आहे. या माध्यमातून ज्यांना जगन्नाथपुरीपर्यंत पोहोचता येत नाही अशा जीवांसाठी आम्ही लातूरमध्ये हा प्रयत्न करत आहोत. श्रील प्रभुपादाच्या कृपेने अशा जगन्नाथ रथयात्रा जगभर चालू आहेत. त्या जगन्नाथ रथयात्रेच्या माध्यमातून सर्व भक्त इस्कॉनला जोडले जातील, हरे कृष्ण मोहिमेच्या या आंदोलनामध्ये सामील होतील आणि आपल्या जीवनाचा उद्दिष्ट पूर्ण करून घेतील अशी आशा आहे. म्हणून आम्ही अविरतपणे या कार्यामध्ये प्रयत्न करत आहोत. आणि अशा स्वरूपामध्ये आजची ही जगन्नाथ रथयात्रा बस स्टँडच्या पाठीमागील अंबाबाई मंदिरापासून सुरुवात झालेली होती. आणि ही जगन्नाथ रथयात्रा भुसार लाईनने गोलाई, सोनार गल्ली आणि सराफ लाईन मधून बाहेर पडून गुळ मार्केट या मार्गे शिवाजी चौकातून
जो आवसा रोड कव्हर करत ही जगन्नाथ मंगल कार्यालयामध्ये ही रथयात्रेचा संपन्न कार्यक्रम झालेला आहे. आणि अशी ही जगन्नाथ रथयात्रा सर्व भाविकांच्या आयुष्यामध्ये आनंद देणारी आहे आणि हा उत्सव निश्चितपणे सर्वांना आनंदित देणारा राहील हीच प्रार्थना जगन्नाथाला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी धर्मराज दास बोलतो इस्कॉन लातूरच्या वतीनं. आणि आपल्याला माहित असेलच की संपूर्ण विश्वामध्ये जगन्नाथाच्या रथयात्रेचं आयोजन इस्कॉनच्या वतीने होत असतं. आणि विशेष करून सुमारे 5000 वर्षांपूर्वी जे ओरिसामध्ये जे जगन्नाथ धाम आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं लोक येऊन जगन्नाथाचं रथ ओढत असतात. त्या रथामध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा म्हणजे जगन्नाथ म्हणजे कृष्ण आहेत, बलदेव आहेत म्हणजे बलराम आहेत आणि म्हणजे सुभद्रा. आज तिघांचा रथ ओढण्यात येतो. 3 वेगळे रथ असतात. पण या ठिकाणी लातूरमध्ये मात्र आमचा एकच रथ होता आणि आज हा रथ निघाला आणि सर्वजण त्याच्यामध्ये शेकडोची संख्येने भक्त आले होते वेगळ्या भागातनं आणि सगळे रथ ओढत होते. त्या ठिकाणी भगवंताचं नाम संकीर्तन होत होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या ध्वनीमध्ये सगळीकडं नृत्य चाललेलं होतं, कीर्तन सुरू होतं आणि प्रसाद वितरण सुरू होतं. रथ ओढत होते आणि सांगता झाल्यावर सुद्धा सर्वांसाठी विशेष महाप्रसाद आयोजन केलेलं आहे. आणि अशा रीतीनं हा रथयात्रा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. मी सूर्यवंशी दास, इस्कॉन लातूर अध्यक्ष. तर आज विशेष आनंदाचा दिवस आहे. भगवान जगन्नाथ स्वतः सर्वांना दर्शन देण्यासाठी, प्रसाद देण्यासाठी आणि हरिनाम देण्यासाठी आज रस्त्यावर उतरतात. जसं जगन्नाथपुरीमध्ये ही रथयात्रा अखंडपणे चालू आहे. आपल्या लातूरमध्ये गेल्या 14 वर्षापासून गोलाई भागातून फिरून राजीव गांधी चौक आणि शेवटला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये आता शेवट असतो. या वर्षी आता शेवट किंवा याचं समाप्ती जगन्नाथ मंगल कार्यालय या ठिकाणी आहे. विशेष करून या यात्रेमध्ये सुरुवातीला साऊथ आफ्रिकेवरून रामगोविंद महाराज, हंगेरीवरून प्रभुपाद जीवन प्रभू, सोलापूरवरून कृष्णभक्त प्रभू, पंढरपूरवरून धर्मराज प्रभू असे अनेक भक्त आलेले होते. त्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये या रथयात्रेची सुरुवात झाली. सोबतच आपले आमदार विक्रम बाप्पा काळे, सोबतच नगरसेवक रविशंकर जाधव आणि नगरसेविका राजेश्री भायती मॅडम या पण उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे आपल्या लातूरचे दानशूर व्यक्तिमत्व असणारे श्रीनिवाजी लहावटी आणि रमेशजी बुत्रा यांची पण उपस्थित होती. सर्वांची प्रार्थना आहे की ही रथयात्रा गेल्या 14 वर्षांपासून चालू आहे. याचा उद्देश असा आहे, एकदा नारद मुनीकडून महाप्रसाद शिवजींना भेटला आणि शिवजीने तो प्रसाद खाल्ला. शिवजी एवढे आनंदित झाले, एवढे नाचू लागले की पार्वतीने विचारलं तुम्हाला एवढा आनंद कशा झालाय. शिवजी म्हणले मला महाप्रसाद भेटलाय. ती म्हणजे मी तुमची पत्नी आहे, अर्धांगिनी आहे, तुम्ही मला न विचारता कसं काय खाल्ला. मग ही गोष्ट जगन्नाथपर्यंत गेली. जगन्नाथ सांगितलं की पहिल्यांदा माझा भोग विमला देवी म्हणजे दुर्गाला, पार्वती मातेला असतो आणि त्यांनी सांगितलं की हाच प्रसाद याच्यावर जीवाना सगळ्या आपण या पृथ्वीमध्ये आपण म्हणतो दुर्गाला माता म्हणतो त्यांना सगळ्या जीवांना भेटेल. त्यामुळे हे भगवंत आज विशेष करून बाहेर येतात. कारण आपण बघितलं त्या मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये काही लोकांना प्रवेश असतो, काही लोकांना नसतो. विशेष करून जसं जगन्नाथ भगवान स्वतः रस्त्यावर येतात, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि सर्वांना दर्शन देतात, सर्वांना प्रसाद देतात आणि सर्वांना हरिनाम पण देतात. सर्वांची प्रार्थना आहे की आपण एवढ्या उत्साहाने हजारोच्या संख्येमध्ये भाग घेतला ते आपल्या सर्वांचे आभार. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna. सगळ्यांनी म्हणा, सगळे बोलिये. Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna.